नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25चं मित्रांनो 17 तारखेला 17 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधल्या जेवढ्या जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी रोजी इथं 17 फेब्रुवारी 2026 रोजी मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो. त्या मैदानी चाचणीचं मित्रांनो पूर्ण जिल्ह्यांची आपल्याकडे गुण यादी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 17 फेब्रुवारीला मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो, त्यांची पूर्ण गुण यादी इथं पूर्ण जिल्ह्यांची इथं प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. कोणकोणत्या जिल्ह्यांची इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना कोणकोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आले, टोटल किती मार्क आले मैदानी चाचणीमध्ये, संपूर्ण इथं गुणपत्रक जे मित्रांनो गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला कशी तुमच्या जिल्ह्याची यादी बघायची मित्रांनो, आणि या सर्व गुण यादीच्या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील, संपूर्ण तुमचे जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले जर आपण एका जिल्ह्याचं बघूया. सर्वात पहिले आपल्याकडे बघा पिंपरी चिंचवड झालेले आहे. बघा पोलीस शिपाई 2024-25 ची भरती होती मित्रांनो. याच्यामध्ये काय म्हटलेलं मित्रांनो, 17/2/2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती इथं दिलेली आहे, किंवा माहिती इथं तक्ता दिलेला आहे गुणांचा, म्हणजे गुण यादी तुमची दिलेली आहे. कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क झालेले आलेले मित्रांनो, आणि टोटल त्याचे किती मार्क इथं आलेले मित्रांनो. बघा अशा प्रकारे तुमचं इथं ॲप्लिकेशन नंबर दिला असेल, चेस्ट नंबर दिलेले मित्रांनो, तुमचे 1600 किंवा 800चे मार्ग दिलेले, 100 मीटरचे मार्ग, गोळा फेकचे मार्ग, आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे मित्रांनो मी तुम्हाला पिंपरी चिंचवडचं सांगितलं. नंतर बघा मित्रांनो कोल्हापूरचंही बघा, अशा प्रकारे कोल्हापूरचं पण आहे. आणि 17 तारखेला 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक आहे मित्रांनो हे बघा. नंतर बघा पुढं ॲप्लिकेशन नंबर दिलेलं आहे, चेस्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, 1600 मीटरचे मार्ग, 100 मीटर मार्ग, आणि टोटल त्यांचे किती मार्ग होतं इथं त्यांनी ते पूर्ण इथं दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्याची माहिती होती. नंतर बघा मित्रांनो, नंतर नवी मुंबईचं आहे बघा. अशा प्रकारे हे नवी मुंबई जिल्ह्याची नवी मुंबईची माहिती आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो पोलीस बघा इथं नवी मुंबई ड्रायव्हरची मित्रांनो, बघा नवी मुंबई मित्रांनो ड्रायव्हरची, नवी मुंबई ड्रायव्हरचं. तर बघा नवी मुंबई ड्रायव्हरचं मित्रांनो 17 तारखेला झालेल्या इथं मैदानी चाचणीचं इथं मार्क लिस्ट किंवा मार्क डिटेल्स तिथं दिलेले त्यांनी. अशा प्रकारे इथं ॲप्लिकेशन नंबर दिलेले आहे, विद्यार्थ्याचं इथं नाव दिलेलं मित्रांनो बघा, 1600चे मार्क दिलेले, आणि गोळा फेकचे इथं मार्क देऊन त्यांचे टोटल किती मार्क होतात ते त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे नवी मुंबई चालक पोलीस भरतीची इथं तुम्हाला लिस्ट इथं बघण्यात भेटेल मित्रांनो. नंतर पुढे बघा नागपूरचे बघा मित्रांनो. नंतर नागपूर बघा, तर नागपूरला बघा उमेदवारांना बघा 17 फेब्रुवारी 2026 रोजी मैदानी चाचणी झालेल्या उमेदवारांची इथं गुणपत्रक किंवा गुण नोटीस बोर्ड इथं आलेलं मित्रांनो, किंवा गुणपत्रिका इथं तुमची आलेली आहे की कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण आलेले मैदानी चाचणीमध्ये. त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे विद्यार्थ्याचं, 100 मीटरचा 800 मीटरचा टायमिंग दिलेलं आहे, 1600 मीटरचे मार्ग दिलेले, 100 मीटरचा टायमिंग, 100 मीटरचे मार्ग, गोळा फेकचे डिस्टन्स आणि गोळा फेकचे मार्ग, आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे नागपूर रूरलची मित्रांनो. आता बघा नागपूर ग्रामीणची मित्रांनो ही पहिली लिस्ट आहे. याच्यानंतर बघा ही दुसरी लिस्ट दिलेली आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, नंतर तिसरी लिस्ट दिलेली आहे, नंतर चौथी लिस्ट, नंतर मग 5वी लिस्ट आहे मित्रांनो, नंतर 6वी लिस्ट, आणि नंतर 7वी लिस्ट. अशा प्रकारच्या 7 लिस्ट इथं नागपूर ग्रामीणच्या इथं दिल्यात आलेल्या मित्रांनो. आता या सर्व लिस्ट मित्रांनो तुम्ही चेक करून घ्या. जर तुम्ही नागपूर ग्रामीणला जर मैदानी चाचणी दिली असेल तर जे एखाद्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचं नाव नक्की असेल मित्रांनो. अशा 6 लिस्ट इथं नागपूर ग्रामीणच्या इथं प्रसिद्ध झालेल्या मित्रांनो मैदानी चाचणीच्या. नंतर बघा मित्रांनो, नंतर मुंबईचं बघा, मुंबईचं मित्रांनो बघा, तर हे मुंबई लोहमार्गाचं मित्रांनो 17 फेब्रुवारी 2026 रोजी हजर असलेल्या उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणीची इथं तात्पुरती स्वरूपात गुण यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, त्याचा चेस्ट नंबर, त्याचे इथं बॅच नंबर दिलेले मित्रांनो, आणि त्याचे मार्ग दिलेले आहे, हाईट दिलेले, त्याचे मार्ग, आणि टोटल झाले किती मार्ग आले फिजिकलमध्ये ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. ते पास आहे या फेल आहे ते पण रिझल्ट त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे मुंबई लोहमार्गाचं त्यांनी दिलेले मित्रांनो. पुढं बघा, पुढं जर आपण विचार केला मित्रांनो, पुढं बघू शकता तुम्ही इथं पालघरचे बघा. आता हे जे थोडं इम्पॉर्टंट आहे बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं मित्रांनो, बघा आता पालघर जे मित्रांनो, पालघर जिल्ह्याची इथं उमेदवारांची इथं मैदानी चाचणी मित्रांनो 11 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी असे 3 दिवस इथं मैदानी चाचणी चालू होती मित्रांनो. तर ह्या 3 दिवसामध्ये जेवढे पण विद्यार्थी आले होते या भरती प्रक्रियेमध्ये पालघरच्या, त्या सर्व विद्यार्थ्यांची एकाच सोबत इथं त्यांनी मार्क लिस्ट इथं दिलेली मित्रांनो, मार्क दिलेले आहेत बघा. इथं सिरियल नंबरनुसार चेस्ट नंबर दिलेले, त्याच्यानंतर मग मित्रांनो त्यांचे इथं चेस्ट नंबर, नंतर मग त्यांचे टोटल किती मार्क होतात ते त्यांनी दिलेले मित्रांनो. आता बघा हे मित्रांनो कधीपासून आहे, 11 फेब्रुवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत मधामध्ये जेवढ्या पण दिवस इथं पालघर जिल्ह्याची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांची सर्वांची एकच लिस्ट इथं जारी केलेली आहे गुणपत्रिकाची किंवा गुणमार्गांची, की तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क किंवा मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क आलेले. जर तुम्हाला तुमचा चेस्ट नंबर इथं आठवण असेल तर तुम्ही चेक करू शकतात मित्रांनो. नंतर पुढं बघा, पुढं जर मित्रांनो आपण विचार केला तर जळगावचं आहे बघा. याच्यामध्ये जळगाव पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता तुम्ही 17 फेब्रुवारी रोजी झालेला मित्रांनो मैदानी चाचणीचं मार्क लिस्ट इथं जारी झालेली आहे. विद्यार्थ्याचं नाव दिलेले, 100 मीटर, 800 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग,
गोळाफेकचे मार्ग मित्रांनो आणि टोटल किती मार्ग होतात ते दिलेले आणि रिझल्ट पास या फेल आहे ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याची माहिती होती. पुढे बघा मित्रांनो, पुढे जर तुम्ही बघसाल मित्रांनो, आता बघा पुढे हे आपण बघूया मित्रांनो, हे रत्नागिरीचे बघा. रत्नागिरीचे मित्रांनो, जर तुम्ही पण 17 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथं मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुमचं इथं बघा मैदानी चाचणी इथं रत्नागिरीच्या 17 तारखेला जेवढी पण मैदानी चाचणी झाली त्याची सर्वांची इथं गुणपत्रिक इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मार्क किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्हाला इथं बघण्यास भेटेल मित्रांनो. ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, डेट ऑफ बर्थ दिलेले, तुमचा बॅच नंबर दिलेले, 100 मीटरचे मार्ग, टायमिंग दिलेले आहे, 100 मीटरचा मार्ग, 800 मीटरचे टायमिंग, 800 मीटरचे मार्ग दिलेले आहे आणि अशा प्रकारे गोळाफेकचे डिस्टन्स आणि गोळाफेकचे मार्ग असे टोटल तुमचे किती मार्ग होतात इतर फिजिकलमध्ये किंवा मैदानी चाचणीमध्ये ते त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्याची माहिती होती. नंतर पुढे बघा, नंतर पुढे सोलापूर ग्रामीणची माहिती बघू शकता तुम्ही. सोलापूर ग्रामीण आणि कधी मित्रांनो 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या उमेदवारांची इथं मैदानीची पत्रिका इथं त्यांनी गुण प्रसिद्ध केलेले आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्याला इथं किती मार्ग आलेले मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती बघा. रोल नंबर दिलेले आहे, चेस्ट नंबर, डिटेल्स नंबर, 800 मीटरचे इथं टायमिंग दिलेले आहे, 800 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे टायमिंग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे डिस्टन्स, गोळाफेकचा मार्ग आणि टोटल त्यांना किती मार्ग इथं मिळतात एकूण, ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. बघा पुढं बघा, नेक्स्ट जिल्ह्याचं आपण बघूया. नेक्स्ट सोलापूर शहर आहे मित्रांनो. बघा आता मी तुम्हाला आता सोलापूर ग्रामीणचं सांगितलं, तर सोलापूर शहरचं पण आहे आणि सोलापूर शहरचं मित्रांनो हे 17 तारखेला झालेलं आहे बघा. तर सोलापूर शहरचं 2 मिनिटं मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटण्यात आलेलं मित्रांनो, सोलापूर शहरचं मित्रांनो बघा, बॅट्समनची मित्रांनो 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान इथं मैदानी चाचणी झाली होती बॅट्समनची बघा. नंतर मग मित्रांनो 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी इथं मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांची सर्वांची प्रसिद्ध मित्रांनो गुण यादी ही एकासोबत एका PDF-मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण विद्यार्थ्यांची ज्यांचं इथं फिजिकल 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या मधामध्ये झालेलं आहे त्यांची सर्वांची इथं तक्ता मित्रांनो एकत्र तयार करून तुम्हाला इथं प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. बघा जर तुम्ही ह्या 4 दिवसामध्ये तुम्ही जर फिजिकल दिला असेल 11, 12, 13 आणि 14, तर तुम्हाला तुमची जे मार्क लिस्ट आहे मित्रांनो किंवा मार्क तुम्हाला ह्या लिस्टमध्ये इथं माहिती पडून जाईल. विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, 800 किंवा 100 1600चे मार्ग, 100चे मार्ग मित्रांनो, गोळाफेकचे मार्ग आणि टोटल किती मार्ग आहे ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे मित्रांनो इथं सोलापूर सिटीची किंवा सोलापूर शहरची ही माहिती होती. नंतर पुढं बघा, नंतर पुढच्या जिल्ह्याची जर आपण विचार केला मित्रांनो, तर पुढं बघा बीड जिल्ह्याचे. तर बीड जिल्ह्याला मित्रांनो इथं बघा 17 फेब्रुवारीला होणाऱ्या मैदानी चाचणीचा इथं निकाल जाहीर केलेले त्यांनी. म्हणजेच मित्रांनो निकाल म्हणजे तुमचं इथं जी यादी असते ती इथं प्रसिद्ध केलेली आहे. ॲप्लिकेशन नंबर दिलेले, चेस्ट नंबर, विद्यार्थ्याचं नाव, 800चे मार्ग मित्रांनो, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग इथं आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी दिलेले मित्रांनो. आणि मित्रांनो हे फिमेलचं आहे बघा, फिमेलचं त्यांनी इथं दिलेले मित्रांनो बीड जिल्ह्याचं. पुढं बघा नेक्स्ट मित्रांनो लातूर जिल्ह्याची बघा. लातूर जिल्हा पोलीस चालक भरतीचं आहे मित्रांनो. लातूर जिल्हा चालकचं आहे बघा. त्याच्यामध्ये उमेदवारांचं नाव दिलेलं आहे. 100 मीटरमध्ये किती मार्ग आले ते गोळाफेकचे मार्ग दिलेले आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी दिलेले मित्रांनो, कारण 100 मीटर इथं चालकला नसतो बघा. अशा प्रकारे इथं माहिती दिली मित्रांनो लातूर जिल्हा चालक पोलीसची इथं. पुढं नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट गुण यादी आपण बघूया अकोला जिल्ह्याची बघा. अकोला जिल्ह्याची मित्रांनो 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या इथं अकोला जिल्ह्याची इथं मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे आणि टोटल त्यांचे किती मार्ग आहेत ते पण दिलेले आहे आणि इव्हेंट वाईज इथं तुमचे इथं मार्ग दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे अकोला जिल्ह्याची माहिती होती. नंतर पुढे बघा मित्रांनो, नंतर आपण जर विचार केला तर अमरावती ग्रामीणचे बघा. अमरावती ग्रामीणला मित्रांनो 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं इथं मित्रांनो पूर्ण इथं त्यांनी गुण यादी इथं प्रसिद्ध केलेली आहे. तुमचे इव्हेंटनुसार इथं तुमचे मार्ग दिलेले, टोटल तुम्हाला किती मार्ग आहेत ते पण इथं त्यांनी दिलेले मित्रांनो. नंतर बघा, नंतर धाराशिव जिल्ह्याचं पण आहे बघा. धाराशिव जिल्ह्याचं पण 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रक इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. टोटल तुमचे किती मार्ग आहेत ते पण त्यांनी इथं दिलेले. नंतर मग छत्रपती संभाजीनगरचं ग्रामीणचं पण इथं प्रसिद्ध झालेले गुणपत्रक गुण यादी बघा. गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आणि 17 तारखेला झालेल्या विद्यार्थ्यांची बघा. विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांचे इव्हेंटनुसार मार्ग दिलेले आणि टोटल त्यांना किती मार्ग आले ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो. नंतर पुढे बघा नेक्स्ट बघूया आपण. तर नेक्स्ट मित्रांनो पुणे ग्रामीणची ही माहिती दिलेली बघा. पुणे ग्रामीणची आणि पुणे ग्रामीणची मित्रांनो हे जे लिस्ट आहे मित्रांनो ते बघा. पुणे ग्रामीणचं इथं दिनांक बघा 3 दिवसामध्ये फिजिकल झालं होतं. 13 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत इथं फिजिकल होतं मित्रांनो. पुणे ग्रामीणचं मैदानी चाचणी होती. 3 दिवसांची मित्रांनो एकत्र गुण यादी इथं करून दिलेली मित्रांनो त्यांनी बघा. अशा प्रकारे तिन्ही विद्यार्थी जर तुम्ही ह्या 3 दिवसामध्ये फिजिकल दिला असेल मैदानी चाचणी तर तुम्हाला मार्ग ह्याच लिस्टमध्ये मिळून जातील बघा. अशा प्रकारे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याचे इव्हेंटनुसार मार्ग आणि तो पास या फेल आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला विविध जिल्ह्यांची इथं गुण यादी इथं तुम्हाला दाखवलेली मित्रांनो. आता ह्या गुणाचे तुम्हाला कुठे मिळेल मित्रांनो, तर तुम्ही एक काम करा, आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा मित्रांनो. या पूर्ण PDF तुम्हाला तिथं टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील आणि राहिलेल्या जिल्ह्यांची मित्रांनो तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर PDF येऊन जातील. कोणकोणत्या जिल्ह्यांची तर गुण यादी यायची अजून बाकी आहे.
अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.